Excel. So let's start with the presentation. Goods and service tax म्हणजे GST. सो काही क्लायंट्सला किंवा जे माझ्याशी डिस्कशन करतात त्यांना पहिली ही क्वेरी असते की मॅडम मी इन्कम टॅक्स भरतोय तर मी जीएसटी भरायचं का, किंवा मी जीएसटी भरतोय तर मी इन्कम टॅक्स भरायचं का. तर आन्सर इज येस. तुम्ही जर जीएसटी भरताय तर तुम्हाला इन्कम टॅक्स पण ऍप्लिकेबल असेल तर तुम्हाला भरावा लागेल. इन्कम टॅक्स हा आहे डायरेक्ट टॅक्सेशन आणि जीएसटी हे आहे इनडायरेक्ट टॅक्स. सो दीज आर टू डिफरंट टॅक्सेस. इन्कम टॅक्स कोणाला ऍप्लिकेबल होतो, कशावर लागतो, किती रेटनी लागतो हे मी पुढच्या सेमिनार्स मध्ये कव्हर करणार आहे. सध्या आपण जीएसटी बघणार आहोत जे इनडायरेक्ट टॅक्स आहे. सो आता जीएसटी हे 2017 मध्ये आलंय. त्याच्या आधी काय होतं तर एक्साइज ड्युटी होती, सर्व्हिस टॅक्स होतं, वॅट होतं, सेल्स टॅक्स होतं. जे ग्रुप मधले मॅन्युफॅक्चरर्स असतील, जे मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायामध्ये असतील त्यांना माहित असेल की त्यांना एक्साइज ड्युटी लावून पुढे प्रोडक्ट विकावं लागायचं. किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतील त्यांना सर्व्हिस टॅक्स लावून सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागायची. आता जे मॅन्युफॅक्चरर्स त्यांच्या प्रोडक्टवर एक्साइज ड्युटी लावतायत आणि पुढे सेल करतायत. जो पुढचा ट्रेडर आहे तो त्याच्यावर वॅट लावतो आणि पुढे सेल करतो. सो वन सिंगल प्रोडक्टवर आपल्याला एक्साइज ड्युटी पण लागते आणि वॅट पण लागतो. सो देर आर मल्टिपल टॅक्सेस ऑन अ सिंगल प्रोडक्ट. त्याच्यामुळे काय व्हायचं, प्रोडक्टची प्राइस वाढायची आणि जो एंड युजर आहे किंवा कन्झ्युमर आहे त्याला तो प्रोडक्ट इन्फ्लेटेड किंवा जास्त रेटमध्ये मिळायचा. तर गव्हर्नमेंटनी असं त्याचं सोल्युशन काढलं की हे सगळे जे ओल्ड टॅक्सेस होते हे बंद केलेत आणि न्यू टॅक्स रेजिम काढले जे आहे जीएसटी, वन नेशन वन टॅक्स. जीएसटी ऍज ऍप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया. तुम्ही कोणत्याही स्टेटला जा, जीएसटी ऍप्लिकेबल होईल. देर विल बी नो डिफरंट टॅक्सेशन. सो वन नेशन वन टॅक्स. आता आपण जीएसटीचे कंपोनंट्स बघू. हे 4 कंपोनंट्स आहेत जीएसटीचे, नेमली सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि यूटीजीएसटी. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी केव्हा ऍप्लिकेबल होतो, जर तुम्ही विदिन द स्टेट काही सप्लाय करत असाल. फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्रामध्ये राहतेय, सो आय एम सेलिंग अ प्रोडक्ट विदिन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्येच मी जर तो प्रोडक्ट सेल करतेय तर त्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही ऍप्लिकेबल होतात. सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल जीएसटी जो सेंट्रल गव्हर्नमेंट ऍप्लिकेबल करतो. एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी जो स्टेट गव्हर्नमेंटचा कंपोनंट असतो. नेक्स्ट आहे आयजीएसटी. जर मी महाराष्ट्रामधून आउट ऑफ महाराष्ट्र जर प्रोडक्ट सेल करतेय किंवा तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल आउट ऑफ द दॅट स्टेट जर तुम्ही काही सप्लाय करत असाल तर तुम्हाला आयजीएसटी ऍप्लिकेबल होतो. आयजीएसटी हा सेंट्रल प्लस स्टेट मिळून लावलेला जीएसटी असतो आणि ते दोघं मिळून शेअर करतात. लास्ट आहे यूटीजीएसटी म्हणजे युनियन टेरिटरीचा जीएसटी. जो समजा दिल्ली एक युनियन टेरिटरी आहे. इफ यू आर इन दिल्ली अँड यू आर सप्लाइंग इन दिल्ली इटसेल्फ, दिल्लीच्या दिल्लीमध्ये तुम्ही काय प्रोडक्ट जर किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय तर तुम्हाला यूटीजीएसटी ऍप्लिकेबल होईल. तर बऱ्याच लोकांना काय वाटतं, मला हे चारीचे चारी टॅक्स लागतील का, मग हे किती जास्त टॅक्स होईल. तर असं नाहीये. तुम्हाला इधर सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही लागतील किंवा आयजीएसटी लागेल किंवा यूटीजीएसटी लागेल. ओके. सो तुम्ही असं नका समजू की सगळे टॅक्स लागले तर इट इज मोर लॉस फॉर द कन्झ्युमर. सो एनी ऑफ दीज टॅक्सेस तुम्हाला ऍप्लिकेबल होतील. आता मी जसं म्हटलं जुने टॅक्सेस गव्हर्नमेंटनी बंद केलेले आहेत आणि जीएसटी आणलेलं आहे. पण काही असे टॅक्सेस आहेत जे गव्हर्नमेंटनी अजून पण चालू ठेवलेत. फॉर एक्झाम्पल एक्सपोर्ट ड्युटी. जर तुम्ही काही प्रोडक्ट आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ द कंट्री पाठवताय किंवा सेल करताय तर तुम्हाला एक्सपोर्ट ड्युटी लागेल. तसंच जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेतलाय, होम प्रॉपर्टी असो, बिझनेस प्रॉपर्टी असो, त्याच्यावर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरता किंवा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करता. हे सगळे अजून पण तुम्हाला भरावे लागणार आहेत. हिस्ट्री ऑफ जीएसटी अशी आहे की जीएसटी सर्वात आधी फ्रान्समध्ये सुरू झाला होता. अँड आफ्टर दॅट मोर देन 140 कंट्रीज स्टार्टेड इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी, वन नेशन वन टॅक्स. आणि इंडियामध्ये शेवटी तो 1 जुलै 2017, 1 जुलै 2017 मध्ये सुरू झालेला आहे. सो जीएसटी इज ऑलमोस्ट 4 years ओल्ड नाव, बट स्टील इट इज अ कॉम्प्लिकेटेड वन. आता बेनिफिट्स ऑफ जीएसटी, की जीएसटी का म्हणून तुम्हाला बेनिफिशियल आहे. सगळ्यांना ऍक्च्युली सध्या पाहायला गेलं तर सगळ्यांना जीएसटीची भीती आहे किंवा जीएसटीचे खूप क्वेरीज आहेत की मी जीएसटी का भरू, मला रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का,
किंवा कोणत्या प्रोडक्ट्सवर ऍप्लिकेबल आहे, कोणत्या सर्व्हिसेसवर ऍप्लिकेबल आहे. पण तुम्ही एकदम निवांत निश्चितपणे ही प्रेझेंटेशन बघा. हा सेमिनार संपल्यावर तुम्हाला जेवढे क्वेरीज तुमच्या डोक्यात आधी होते ते ऑलमोस्ट सगळे सॉल्व्ह झालेले असणार आहे. अँड यू विल बी व्हेरी हॅपी विथ द टर्मिनॉलॉजी जीएसटी. परत जीएसटी ऐकल्यावर तुम्हाला भीती वाटणार नाही. सो यू बी रिलॅक्स, आय एम हिअर टू हेल्प यू. सो विल गो फॉर द बेनिफिट्स ऑफ जीएसटी. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आधी एका प्रोडक्टवर डबल टॅक्सेशन व्हायचं, एक्साइज ड्युटी पण लावायचं, वॅट पण लावायचं. नाव देर इज ओनली वन टॅक्स. सो जो डबल टॅक्सेशन एका प्रोडक्टवर व्हायचं त्याच्यामुळे जीएसटी मुळे तो कमी झालेला आहे आणि प्रोडक्टची किंमत ऑटोमॅटिकली थोडी कमी झाली आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग फॉर अस. वी आर गेटिंग द प्रोडक्ट्स जे आपल्याला येत आहेत ते एकदम कमी किमतीत येत आहेत. ऍटलिस्ट वी आर सेव्हिंग ऑन द टॅक्सेस. मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट इज रिडक्शन ऑफ ब्लॅक मनी. आता ब्लॅक मनी इंडियामध्ये कमी होणं खूप गरजेचं आहे. बिकॉज पीपल जेव्हा बिझनेस करतात त्यांचा फर्स्ट मोटिव्ह असतो की मला टॅक्स नाही भरायचा आहे, खूप टॅक्स आहे, मला इन्कम टॅक्स पण भरायचा आहे, जीएसटी पण भरायचा आहे, हा टॅक्स पण भरायचा आहे, तो टॅक्स पण भरायचा आहे. सो पीपल अवॉइड पेइंग टॅक्सेस बाय जनरेटिंग ब्लॅक मनी. ते म्हणतात तुम्हाला कच्चं बिल दे, मला टॅक्स नाही भरायचा आहे. सो विथ जीएसटी सगळे लोक काय म्हणणार, तुम्हाला पक्क बिल दे. हे का? जेव्हा मी एक प्रोडक्ट परचेस करतेय तर समोरचा पार्टी मला त्याच्यावर जीएसटी लावून सेल करतो आणि जेव्हा मी तो प्रोडक्ट पुढे सेल करते तर मी भरलेला जो जीएसटी त्याचा क्रेडिट मला घेता येतो. आता हे एकदम डिटेलमध्ये मी पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण जो परचेसचा मी क्रेडिट घेते ते घेण्यासाठी मला पक्क बिल लागतो, म्हणजेच टॅक्स इनवॉइस. सो आय एम इन्सिस्टिंग की मला पक्क बिल दे. आणि जेव्हा मी सेल करते पुढचा माणूस पण माझ्याकडून पक्क बिल घेतो. सो ऑब्व्हियसली जीएसटीच्या ट्रेडिंग चेन मध्ये जेव्हा आपण पक्क बिल द्यायला सुरुवात करतो तर ब्लॅक मनी हळूहळू कमी होऊन एक दिवस एलिमिनेट व्हायची एक्सपेक्टेशन आहेत. सो रिडक्शन ऑफ ब्लॅक मनी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ जीएसटी. नेक्स्ट इज जीएसटी हा सिम्पल टॅक्स रेजिम आहे. आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मॅडम हे सिम्पल कसं काय, आमच्यासाठी तर जीएसटी एकदम डेंजरस आहे, आम्हाला भीती वाटते. तर सिम्पल कसं काय, इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड की मॅडम हा रिटर्न मंथली भरा, तो क्वार्टरली भरा, जीएसटी काय आहे, आम्ही का भरायचा. सो सध्या जीएसटी इज न्यू फॉर अस अँड ऑल्सो फॉर द गव्हर्नमेंट. जरी तो 4 वर्ष जुना आहे तरी इट इज न्यू. द जो गव्हर्नमेंटनी प्रोसेस लावली आहे, सिस्टम्स लावले आहेत जीएसटीचे ते त्यांच्यासाठी पण न्यू आहेत किंवा आपल्याला जे प्रॉब्लेम्स येत आहेत. सो वी आर कम्युनिकेटिंग दॅट टू द गव्हर्नमेंट थ्रू ट्विटर और थ्रू ईमेल्स. सीएस जे आहेत, आम्ही सीएसनी एक ग्रुप बनवलेला आहे ज्याच्या थ्रू आम्ही गव्हर्नमेंटला सगळे प्रॉब्लेम्स, लूप होल्स किंवा आम्ही रेप्रेझेंटेशन लेटर्स पाठवतो की हे प्रॉब्लेम्स आहेत, यात तुम्ही चेंजेस करा. सो गव्हर्नमेंट इज टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑल दोज प्रॉब्लेम्स अँड हळूहळू जीएसटी विल रिअली बी अ सिम्पल टॅक्स रेजिम फॉर अस. आणि विदिन फ्यू इयर्स आय होप ऑल यू बिझनेसमॅन जे बिझनेस करतायत, व्यवसायामध्ये आहेत, त्यांना जीएसटी हा आवडीचा विषय होईल अँड दे विल बी हॅपी विथ जीएसटी. सो हे खूप चांगले बेनिफिट्स आहेत जीएसटीचे. नेक्स्ट आहे रजिस्ट्रेशन. ज्या बिझनेसमॅनला वाटतं की मी रजिस्टर करावं का, किंवा जर मी केलं तर मला काय डॉक्युमेंट्स लागतील, रजिस्ट्रेशन एकदा माझं झालं तर मला काय कंप्लायन्स करावे लागतील, मला गव्हर्नमेंट पोर्टलला काय डॉक्युमेंट्स किंवा काय रिटर्न्स भरावे लागतील, तो हे आपण रजिस्ट्रेशन मध्ये बघू. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज वन पर्सन. एक माणूस फक्त एक पॅन कार्ड काढू शकतो. जर एका माणसाकडे 2 पॅन कार्ड असतील तर दॅट इज अ क्राईम. आता हे मी सगळे इन्कम टॅक्स मध्ये कव्हर करणार आहे. सो वन पर्सन कॅन हॅव ओनली वन पॅन कार्ड अँड वन पॅन कार्डच्या अगेन्स्ट तुम्ही फक्त एक जीएसटी रजिस्ट्रेशन घेऊ शकता एका स्टेटमध्ये. सो जर तुमचा बिझनेस महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला एकच जीएसटी नंबर मिळेल फॉर महाराष्ट्र. जर तुमचा अजून एक बिझनेस असेल मध्य प्रदेशमध्ये पण, सो तुम्ही अजून एक रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा फॉर मध्य प्रदेश. So every state will have a different GST registration. So one person can have only one GST registration in one state. जर तुमची वर्षाची सेल्स, annual turnover, when I'm saying sales म्हणजे प्रॉफिट नाही, तुम्ही वर्षभरात जे विक्री करता, सेल्स करता, ते जर 40 lakhs क्रॉस होत असतील तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. सिंपल एक्झाम्पल, मी एखादा प्रोडक्ट सेल करतेय
आणि माझी MRP वर मी जो सेल करतेय त्याची वर्षाची विक्री 40 lakhs क्रॉस होत असेल तर मला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. जर मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतेय, आता सर्व्हिस प्रोव्हाइड करणं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी क्लासमध्ये टीचिंग करते, सो आय एम प्रोव्हाइडिंग टीचिंग सर्व्हिस, किंवा ऍडव्होकेट जे लॉयर असतात ते सर्व्हिस देतात, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, हे जे सर्व्हिस प्रोव्हाइडर्स असतील, तुमच्यापैकी काही आर्किटेक्ट्स असतील किंवा टीचर्स असतील, तर जे सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता ह्याची जर अॅन्युअल टर्नओव्हर म्हणजेच वर्षाची विक्री ही जर 20 lakhs क्रॉस होत असेल तर तुम्हाला जीएसटी ऍप्लिकेबल आहे. सो फॉर गुड्स त्यांनी 40 lakhs ची लिमिट ठेवली आहे आणि फॉर सर्व्हिसेस त्यांनी 20 lakhs ची लिमिट ठेवली आहे. आता हा जो MVS ग्रुप आहे हा ऑल ओव्हर इंडिया आहे, ह्याच्यात खूप स्टेट्सचे लोक आहेत. सो हा एक पॉइंट आहे की जे स्पेशल स्टेट्स मध्ये असतील, फॉर एक्झाम्पल मी खाली एक लिस्ट प्रोव्हाइड केली आहे, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश एक्सेट्रा. या स्टेट्स मध्ये जो लोक बिझनेस करत असतील त्यांना ही थ्रेशोल्ड लिमिट वेगळी आहे. फॉर गुड्स ते 20 lakhs आहे आणि फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर ते 10 lakhs आहे. सो ही लिमिट गव्हर्नमेंटने मुद्दाम थोडी कमी ठेवलेली आहे. सो इफ यू क्रॉस दिस थ्रेशोल्ड यू हॅव टू रजिस्टर अंडर जीएसटी कंपल्सरी आणि पुढचे सगळे कंप्लायन्स तुम्हाला करावे लागतील. आता काही लोक असे असतील ज्यांचं ही थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस होत नाहीये. माझं वर्षाचा टर्नओव्हर फॉर एक्झाम्पल 15 लाखच होतोय, पण तरी मी जीएसटी रजिस्ट्रेशनला लायबल आहे का, तर हे काही कंडिशन्स गव्हर्नमेंटने दिलेत की ज्या लोकांना आधी एक्साइज ड्युटी मध्ये रजिस्ट्रेशन होतं किंवा वॅट होतं 2017च्या आधी, इफ यू आर रजिस्टर्ड अंडर अदर इनडायरेक्ट टॅक्सेस, तर तुम्हाला कंपल्सरी जीएसटी मध्ये ते कन्वर्ट करून घ्यायचं कंपल्सरी होतं. आणि आय होप मेनी ऑफ यू मस्ट हॅव डन दॅट, or all of you must have done that, conversion of all your old duties into the new GST registration. अजून एक असं आहे की जर तुमच्या बिझनेस मधून तुम्ही आउट ऑफ द स्टेट जर काही सप्लाय करत असतील, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधून जर मी काही मध्य प्रदेशमध्ये आउट ऑफ द स्टेट जर मी सप्लाय करतेय तर कंपल्सरी जीएसटी रजिस्ट्रेशन लागेल. इवन इफ युअर थ्रेशोल्ड लिमिट इज नॉट एक्सिडिंग तरी तुम्हाला फ्रॉम ₹1 जीएसटी रजिस्ट्रेशन करावं लागेल. नेक्स्ट इज जर तुम्हाला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, हे मी पुढच्या स्लाइड्स मध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला हा ऍप्लिकेबल होतो तर तुम्हाला कंपल्सरी जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करून पुढचे कंप्लायन्सेस करावे लागतील. आणि लास्टली इफ यू आर सेलिंग ऑनलाईन, सध्या तुम्ही पाहिलं असेल की कोविड मध्ये, लॉकडाऊन मध्ये खूप लोकांनी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केलाय. मेनी पीपल आर सेलिंग क्लोथ्स, न्यू प्रोडक्ट्स ऑनलाईन. सो ऑनलाईन बिझनेस इज अ ट्रेंड नाव. तर जर तुम्ही ऑनलाईन बिझनेस करत आहात, तुम्हाला ई कॉमर्स ऑपरेटर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला कंपल्सरी जीएसटीचं रजिस्ट्रेशन करावं लागेल, इवन इफ तुमचं थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस होत नाहीये. आता काही लोक असे असतील ज्यांचं जीएसटी लिमिट क्रॉस होत नाहीये किंवा या कंडिशन्स मध्ये ते बसत नाहीये, सो दे डी नॉट कंपल्सरी रजिस्टर. पण त्यांची अशी काही कंडिशन्स असतील ज्याच्यामुळे त्यांना व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन करायचंय. आता व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन का करतात, त्याचे काय बेनिफिट्स आहेत, हे पुढच्या 1-2 स्लाइड्स मध्ये मी कव्हर केलेलं आहे. सो त्यांना व्हॉलंटरी रजिस्ट्रेशनचा पण ऑप्शन आहे. दे कॅन ऑलवेज गो फॉर व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. गव्हर्नमेंट हॅज वेलकम्ड यू. असं लास्ट एक रजिस्ट्रेशनचा पॉइंट असा आहे की तुम्ही कधी पण तुमचा जीएसटी नंबर सरेंडर करू शकता. एक मिनिट, देयर इज अन इंटरनेट कनेक्शन एरर. ओके. सो तुम्ही तुमचा जीएसटी नंबर कधी पण सरेंडर करू शकता किंवा कॅन्सल करू शकता, पण तुम्हाला एक जेन्युइन रिझन लागेल. समजा माझा बिझनेस आहे, मी ते क्लोज करते, आय एम क्लोजिंग माय बिझनेस, तर मी जीएसटी नंबर कॅन्सल करू शकते. आय जस्ट हॅव टू लॉग इन टू द पोर्टल. काही फॉर्मॅलिटीज असतील, काही डॉक्युमेंट्स असतील ते त्यांचे प्रोव्हाइड करायचे ऑनलाईन, आणि ऑनलाईनच माझा जीएसटी नंबर कॅन्सल होतो. फॉर एक्झाम्पल जर माझा बिझनेस आहे तर मला शॉप ऍक्ट कंपल्सरी आहे. जर मी माझ्या घरातून पण बिझनेस करतेय, सिम्पल मेहंदीचे क्लास घेतेय किंवा ट्युशन क्लास घेतेय, तरी शॉप ऍक्ट काढणं कंपल्सरी आहे. सो जेव्हा तुम्ही बिझनेस बंद करता, तुम्ही शॉप ऍक्ट कॅन्सल करता आणि तो डॉक्युमेंट ऍज अ प्रूफ तुम्ही अपलोड करू शकता फॉर कॅन्सलेशन ऑफ जीएसटी नंबर. देर आर फ्यू मोर रिझन्स अंडर विच यू कॅन कॅन्सल जीएसटी नंबर.
अंडर जेन्युइन रिझन्स गव्हर्नमेंट अप्रूव्ह करतो आणि तुम्हाला जीएसटी नंबर कॅन्सल झाल्यावर काही फॉर्मॅलिटीज करायची गरज नाही. हे सिम्पल हँडी डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन साठी लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुकचा फोटो किंवा बँक स्टेटमेंट, लेटेस्ट इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल ओरिजिनल लागतो, झेरॉक्स कॉपी चालत नाही. जर तुमचं रेंटेड प्रिमाइसेस असेल तर तुमचं रेंट अग्रीमेंट किंवा तुमच्या ओनर कडून एक लेटर घ्यायचा की मी माझ्या जागेवर XYZ पर्सनला बिझनेस करायला अलाव करतोय. दॅट इज अ कन्सेंट लेटर, युअर मोबाईल नंबर, तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करताय. हे सगळे सिम्पल हँडी डॉक्युमेंट्स आहेत जे रजिस्ट्रेशन साठी लागतात. युजली 5 to 7 वर्किंग डेज मध्ये रजिस्ट्रेशन होऊन जातो. इट डज नॉट टेक लॉंग. सो रजिस्ट्रेशन इज अ सिम्पल प्रोसेस. Once you're into the registration, you have to follow the simple tax regime of GST. Next, आता registration झालं तुमचं. So what are the rates applicable to you? So firstly मी तुम्हाला सांगते, हा जो टेबल मी प्रोव्हाइड केलाय हा इन्क्लुझिव्ह टेबल आहे. ह्याच्यात मी सर्व काही कव्हर करू शकले नाही, पण मी जे बेसिक किंवा समराइज करू शकले तेवढं मी केलेलं आहे. पण तुमच्या बिझनेस रिलेटेड जे तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करता, जर तुम्हाला काय रेट ऍप्लिकेबल आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय तर मी खाली एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. यू कॅन सी दिस लिंक हिअर. मी खाली एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं, इट इज अ गव्हर्नमेंट अथॉराइज्ड लिंक, आणि फक्त थोडंसं डिस्क्रिप्शन टाकलं तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल तर इमिजिएट तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेबल रेट्स समजून जातील. अगेन मी या टेबलमध्ये फक्त गुड्स कव्हर केलेले आहेत, कारण सर्व्हिसेसचं समरी करणं वॉज अ बिट डिफिकल्ट. पण त्या लिंक मधून तुम्हाला सर्व्हिसचे रेट पण मिळून जातील. आणि गुगल ड्राईव्हच्या लिंकद्वारा मी हे प्रेझेंटेशन तुम्हाला शेअर करणार आहे. सो यू कॅन ऑलवेज रेफर दिस प्रेझेंटेशन किंवा यू कॅन इवन कॉल मी वेन एव्हर यू विश. आय एम हिअर टू हेल्प यू. मी माझा मोबाईल नंबर एव्हरी स्लाइडवर शेअर केलेला आहे राईट हँड कॉर्नरला खाली. सो लेट्स सी दिस टेबल. जे बेसिक एसेन्शियल्स आहेत, ब्रेड, फ्रूट, दूध किंवा मीठ, नमक जे मी वापरते, गूळ, गहू, तांदूळ, हे जे आयटम्स आहेत, जे एव्हरीडे एसेन्शियल आयटम्स आहेत, बेसिक नेसेसिटीज आहेत, ह्याला जीएसटी लावलेलं नाहीये गव्हर्नमेंटनी. दीज आर टॅक्स फ्री प्रोडक्ट्स. नेक्स्ट आहे गोल्ड. तुम्ही ज्वेलरी घ्यायला जर गेले तर तुम्हाला 3% जीएसटी लागतो गोल्ड अँड सिल्वरवर. बाकी 4 स्टँडर्ड रेट्स आहेत, एक 5%, एक 12%, नेक्स्ट आहे 18% आणि 28%. 5% मध्ये हाऊस होल्ड नेसेसिटीज म्हणजे एडिबल ऑइल जे तुम्ही कुकिंग साठी वापरता, किंवा साखर, मसाले, चहा, कॉफी, या सगळे 5% मध्ये येतात. 12% मध्ये तुमचे कम्प्युटर डेस्कटॉप जे जुने असतात, कम्प्युटर डेस्कटॉप, नॉट लॅपटॉप, कम्प्युटर डेस्कटॉप, हे सगळे 12% मध्ये येतात. 18% मध्ये मेनली मोबाईल फोन्स येतात. बाकी टूथपेस्ट, हेअर ऑइल, हे सगळे 18% मध्ये येतात. आणि 28% मध्ये ऑल युअर लक्झरी आयटम्स, एसी, कार, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप. लॅपटॉप 28 मध्ये येतो आणि कम्प्युटर 12 मध्ये जातो. सो दिस इज जस्ट अ समरी. You can always refer to that link which I have provided below. आता हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. मी तुम्हाला म्हटलं होतं ब्लॅक मनी रिड्यूस करायला तुम्ही पक्क बिल घेता का? कारण तुम्ही जे परचेस करता त्याचं तुम्हाला जीएसटीचा क्रेडिट घेता येतो. तर हे मी इकडे एक्सप्लेन करणार आहे. सो आय बिलीव्ह इन एक्सप्लेनिंग थ्रू एक्झाम्पल्स जे इझिली समजतात लोकांना. सो लेट्स गो फॉर दिस इनपुट टॅक्स क्रेडिट. जर मी रॉ मटेरियल परचेस करते फॉर माय बिझनेस आणि त्या रॉ मटेरियलवर मी जीएसटी भरतीये, मी 3 प्रोडक्ट्स विकत घेतलेत, ए, बी अँड सी. तिन्ही प्रोडक्ट्सवर मी जीएसटी भरले 100 रुपये, 130 आणि 120. असं टोटल परचेसेस करताना मी 350 रुपयाचा जीएसटी समोरच्या पार्टीला दिलाय. माझ्या सप्लायरला मी 350 जीएसटी दिलाय. प्रोडक्टची किंमत वेगळी, ही फक्त जीएसटीची अमाऊंट आहे. तर जे मी परचेसेस करते आणि तो टॅक्स जे भरते परचेसेसवर त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स. तोच प्रोडक्टवर मी काही प्रोसेस करते किंवा अशाच्या असा प्रॉफिट ऍड करून विकते, त्याच्यावर मी परत टॅक्स लावणार, जीएसटी लावणार, बिकॉज आय एम रजिस्टर्ड अंडर जीएसटी. तर मी त्याच्यावर 450 रुपीजचा टॅक्स लावला. ह्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. परचेसेसवर जो टॅक्स भरते त्याला म्हणतात इनपुट टॅक्स, आणि सेलवर जो मी टॅक्स लावते त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. सो जो 450चा टॅक्स आहे तो मी समोरच्या बायर कडून रिकव्हर करणार आणि गव्हर्नमेंटला भरणार.
पण मला 450 रुपीज गव्हर्नमेंटला भरायचं गरज नाहीये. का? कारण मी ऑलरेडी 350 रुपीजचा टॅक्स भरलेला आहे परचेस करताना. सो त्याचं क्रेडिट मला मिळतो. सो आउटपुट टॅक्स आहे 450 आणि इनपुट टॅक्सचं क्रेडिट 350 घेऊन मी गव्हर्नमेंटला फक्त 100 रुपीज सॉरी फक्त 100 रुपीज भरतीये. सो हा इनपुट टॅक्सचा क्रेडिट मला मिळतो आणि हा केव्हा मिळणार? ओनली वेन यू फाईल युअर रिटर्न्स ऑन टाइम, वेन यू पे युअर टॅक्सेस ऑन टाइम आणि तुम्ही पक्क बिल घेणं कंपल्सरी आहे समोरच्या पार्टीकडून. वन मोर एक्झाम्पल, मी एक रॉ मटेरियल विकत घेतलंय, त्याच्यावर मी 550 रुपीजचं इनपुट टॅक्स भरलंय. इनपुट टॅक्स म्हणजे टॅक्स ऑन परचेसेस. आणि मी एक लॅपटॉप घेतलंय. इट इज माय न्यू बिझनेस ऑर आय एम एक्सपॅन्डिंग माय बिझनेस, सो आय परचेस्ड अ लॅपटॉप. लॅपटॉपवर मी 950 रुपीजचं जीएसटी भरलाय. सो टोटल माझे इनपुट टॅक्स आहे 1500 रुपये. आणि जेव्हा मी सेल करतेय, ऑब्व्हियसली मी लॅपटॉप सेल करत नाहीये, तो मी माझ्या बिझनेससाठी घेतलाय, पण मी माझा जो प्रोडक्ट विकतीये त्याचा आउटपुट टॅक्स आहे 450 रुपीज. तर गव्हर्नमेंटला आय हॅव टू पे 450 रुपीज, पण माझ्याकडे 1500 रुपयाचा इनपुट टॅक्स आहे, तो मी क्रेडिट घेऊ शकते आणि युटिलाइज करू शकते. सो 450 रुपीज मला गव्हर्नमेंटला द्यायचं होतं, पण 1500 रुपये माझ्याकडे ऑलरेडी क्रेडिट आहे, सो मी गव्हर्नमेंटला काही देणं येत नाही. इट इज 0 रुपीज. अगेन जे हे 1500 मधून 450 मायनस केल्यावर 1050 राहतात, हा क्रेडिट तुमचा वाया जात नाही. तुम्ही पुढच्या महिन्यात इन्फिनिटी पर्यंत एनी टाइम अंटिल युअर बिझनेस इज ऑन तुम्ही हा क्रेडिट घेऊ शकता. इवन इफ यू हॅव नो ट्रान्झॅक्शन इन एनी मंथ, एखाद्या मंथ मध्ये तुम्ही ना परचेस केलंय ना सेल केलंय, तरी तुम्हाला रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. ओनली देन यू कॅन कॅरी फॉरवर्ड युअर इनपुट टॅक्स क्रेडिट. सो इनपुट टॅक्स क्रेडिट हा खूप चांगला बेनिफिट आहे. ह्याच्यामुळे डबल टॅक्सेशन अवॉइड होतो, पण ह्याच्यासाठी रिटर्न वेळेवर भरणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल तर यू हॅव टू सॅटिस्फाय दीज 4 कंडिशन. सर्वात आधी तुमच्याकडे पक्क बिल पाहिजे. पक्क बिल म्हणजे टॅक्स इनवॉइस ज्याच्यावर तुमच्या सप्लायरनी जीएसटी लावलेला आहे. मोर इम्पॉर्टंटली समोरच्या बायर सप्लायरनी त्याच्यावर तुमचा जीएसटी नंबर मेन्शन केलाय. सो एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण काही परचेसेस करता तुम्ही त्यांना एक करेक्ट जीएसटी नंबर द्या तुमचा, आणि जेव्हा तुमच्या हातात तो पक्का बिल येतो फर्स्ट चेक द जीएसटी नंबर. जीएसटी नंबर करेक्ट असणं गरजेचं आहे. ओनली देन समोरचं पार्टी तुमच्या अगेन्स्ट तो क्रेडिट अप्लाय करेल. सेकंड, जे गुड्स तुम्ही परचेस करताय किंवा सर्व्हिसेस तुम्ही घेताय ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले पाहिजे. ते ट्रान्झिट मध्ये नकोय किंवा ट्रान्सपोर्ट मध्ये पोहोचतायत अजून. सो यू कॅनॉट टेक क्रेडिट अनलेस यू रिसीव्ह द गुड्स इन युअर प्रिमाइसेस. नेक्स्ट, तुमचा जो सप्लायर आहे ज्याच्याकडून तुम्ही परचेस करताय त्यांनी त्याचे रिटर्न्स वेळेवर भरलेले पाहिजे आणि ते तुमच्या पोर्टलला रिफ्लेक्ट झालं पाहिजे. जर तुम्ही करेक्ट जीएसटी नंबर दिला तर तो बरोबर तुमच्या जीएसटी नंबरच्या अगेन्स्ट ते क्रेडिट देणार आणि तुम्ही आयटीसी घेऊ शकता. आणि लास्टली, समोरच्या सप्लायरनी जो टॅक्स आहे, जे तुमच्याकडून घेतलेले पैसे आहेत टॅक्सचे, ते गव्हर्नमेंटला पोचवलेले पाहिजे. ओनली देन यू कॅन टेक द आयटीसी. सो वन्स यू सॅटिस्फाय दीज 4 इझी कंडिशन्स यू कॅन क्लेम आयटीसी. सध्या क्लेमिंग ऑफ आयटीसी इज अ व्हेरी बिग टास्क. खूप फॉलोअप करावा लागतो सप्लायर बरोबर आणि गव्हर्नमेंटने हे सगळं आपल्यावर ढकललेलं आहे. सो तुम्ही फॉलोअप करा, तुम्ही त्याला फोर्स करा की त्यांनी अपलोड करायचे. आणि हे सगळा जो प्रॉब्लेम्स आहे ह्याच्यासाठी सीए कन्सल्टंट्स आहेत जे तुम्हाला सांगतात की काय वे आउट आहे किंवा तुम्ही काय करू शकता. सो देर इज ऑलवेज अ वे आउट फॉर ऑल द कॉम्प्लिकेशन्स. सो वी आर देअर टू हेल्प यू. पण ह्या थोडा सध्या आयटीसी हा कॉम्प्लिकेटेड आहे. हळूहळू हे एक इझी रेजिम होऊन जाईल. मी एक सिंपल डायग्राम घेतलेला आहे जीएसटी ट्रेडिंग चेनचा. मी आतापर्यंत जे एक्सप्लेन केलं ते अजून ह्याच्यावरून एकदम छान तुम्हाला कळून जाईल. असं विल अज्युम की तुम्ही रिटेलर आहात. यू आर अ रिटेलर. ओके. नाव तुम्ही मॅन्युफॅक्चरर कडून एक प्रोडक्ट परचेस करताय आणि त्याला तुम्ही 200 रुपये देताय फॉर दॅट प्रोडक्ट. त्या प्रोडक्टची किंमत आहे 200 रुपये आणि तो तुमच्याकडून 24 रुपये जीएसटी घेतोय. आय हॅव अज्युम्ड की 12% जीएसटी रेट आहे.
सो तुम्ही त्याला 200 प्लस 24 असे 224 रुपये त्याला पे करतात. हे 24 रुपये तो काय करतो, गव्हर्नमेंटला पे करतो. ओके, सो गव्हर्नमेंटला या प्रोडक्टवर 24 रुपये मिळालेले आहेत. तुम्ही हे 24 रुपयाचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता. आता तुम्ही तो प्रोडक्ट पुढे कन्झ्युमरला विकताय फॉर 250 रुपीज. त्याच्यावर तुम्ही परत 12% जीएसटी लावलं 30 रुपीज आणि कन्झ्युमर कडून तुम्ही 250 प्लस 30 असे 280 रुपये घेतले. आता 30 रुपीज तुम्ही गव्हर्नमेंटला नाही द्यायचे, तुम्ही हा 24 रुपीजचा क्रेडिट घेऊ शकता आणि 30 मायनस 24 असे 6 रुपीज तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावे लागतील. सिन्स माझा व्हिडिओ चालू आहे, मला लॅपटॉपवर लिहायला थोडं प्रॉब्लेम येत आहे. सो आय थिंक यू कॅन सी माय हँडरायटिंग. सो 30 रुपीजचा जो आउटपुट टॅक्स आहे जो सेलवर आलाय त्याच्यावर मी इनपुट टॅक्सचं क्रेडिट घेतेय 24 रुपीज आणि फक्त 6 रुपये मी गव्हर्नमेंटला पे करते. सो या सिनॅरिओ मध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की गव्हर्नमेंटला 24 प्लस 6 असे टोटल 30 रुपीज गेलेले आहेत. सो जो माझा एंड प्रोडक्ट आहे ज्याची किंमत 250 आहे, एंड प्रोडक्ट, त्याच्यावर 30 रुपीज जीएसटी लागतोय आणि गव्हर्नमेंटला तो पूर्ण 30 रुपीज मिळतोय. कन्झ्युमर कडून 30 रुपीज रिटेलरला मिळालेत आणि 24चं त्यांनी क्रेडिट घेतलंय. सो रिटेलरला ऍज सच काही लॉस नाहीये. सो तुम्ही जे रिटेलर आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर जीएसटी रजिस्ट्रेशन केलं तरी यू आर नॉट अंडर लॉस. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे की जो एंड युजर आहे त्याला जीएसटी ला ऍप्लिकेबल होतो, तुम्हाला त्याचा काही लॉस होत नाही कारण तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतो आणि आउटपुट टॅक्स पण कन्झ्युमर भरतो. सो गव्हर्नमेंट इज हॅपी ॲट इट्स प्लेस, त्यांना 30 रुपये मिळत आहेत तुमच्याकडून आणि मॅन्युफॅक्चररच्या खिशातून काही जात नाहीये. एंड प्रोडक्ट जो विकत घेतो म्हणजे एंड युजर किंवा कन्झ्युमर त्याला ऍक्च्युली जीएसटीचा टॅक्स बेअर करावा लागतो. ओके, नेक्स्ट आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. मी जेव्हा कंपल्सरी रजिस्ट्रेशनच्या स्लाइडवर होते मी तुम्हाला सांगितलं होतं की रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये जर तुम्हाला ऍप्लिकेबिलिटी असेल तर तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल. सो रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम काय? आताच्या एक्झाम्पल मध्ये आपण जसं पाहिलं होतं, प्रोडक्ट तुम्ही विकत घेताय आणि 200 प्लस 24 रुपीज तुम्ही सप्लायरला देताय आणि हे 24 रुपीज गव्हर्नमेंटला जात आहेत. सो अंडर नॉर्मल मेकॅनिझम जीएसटी इज ऑलवेज पेड बाय द सप्लायर टू द गव्हर्नमेंट. भले एंड युजर कडून रिकव्हर करतोय तो, पण सप्लायर इज पेइंग टू द गव्हर्नमेंट. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये काय होतो, इफ बायर एक प्रोडक्ट घेतोय सप्लायर कडून, तो त्याला फक्त 200 रुपये देतो आणि ह्याच्यावरचा जो जीएसटी आहे 24 रुपीज ते ही इज डायरेक्टली पेइंग टू द गव्हर्नमेंट. सप्लायर गव्हर्नमेंटला पैसे देत नाही, बायरला स्वतः त्याच्यावर गव्हर्नमेंटला 24 रुपीज द्यावे लागतात. आणि मेन म्हणजे बायर ह्या 24 रुपीजचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो. सो बायरला 24 रुपयाचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतोय, बायर इज नॉट ऍट लॉस. सप्लायरला काहीच भरायची गरज नाही, ही इज ऑल्सो नॉट ऍट लॉस. गव्हर्नमेंट त्यांना त्यांचे 24 रुपये मिळत आहेत, दे आर ऑल्सो नॉट ऍट लॉस. मग हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम का चालू केलं? तर काही ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय व्हायचं, जे सप्लायर्स असतात ते खूप छोटे असतात, एकदम छोटा बिझनेस करत असतील तर त्यांना जीएसटी ऍप्लिकेबल होत नाही किंवा जर त्यांना जीएसटीचे कंप्लायन्स करावे लागले तर त्याची कॉस्ट खूप वाढते. रजिस्ट्रेशन करा, लॅपटॉप कम्प्युटर घ्या किंवा पक्के बिल मेंटेन करा, फाईल मेंटेन करा, गव्हर्नमेंटला वेळोवेळी रिटर्न्स भरून टॅक्स भरा. सो ऑल दिस बर्डन वॉज ऑन व्हेरी स्मॉल बिझनेसमॅन. सो गव्हर्नमेंटने काय केलं, जे स्मॉल सप्लायर्स आहेत त्यांचं बर्डन कमी केलं आणि तो बायरवर शिफ्ट केलं. तर बायर ऑलरेडी जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे आणि तो ऑलरेडी जीएसटीचे कंप्लायन्स करतोय. सो त्याला फक्त एक ऍडिशनल रिटर्न भरायचंय किंवा त्याच रिटर्न मध्ये एक ऍडिशनल पॉइंट ऍड करायचंय की रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये मी 24 रुपये भरतोय आणि लगेचच मी त्याचं क्रेडिट घेतोय. सो मला पण काही लॉस नाहीये, मी भरतोय कॅश मध्ये आणि लगेच मला त्याचं क्रेडिट पण मिळतोय. सो सिम्पली हा छोट्या लोकांना त्रास नाही व्हावा म्हणून हा बर्डन बायरवर शिफ्ट केलेला आहे.
सो अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम जो जीएसटी भरायचा बर्डन आहे तो बायरवर आहे, त्यांनी गव्हर्नमेंटला भरायचं. हे झालं की रिव्हर्स चार्जचा फ्लो काय असतो. पण आता रिव्हर्स चार्ज कोणाला ऍप्लिकेबल आहे, कोणत्या बायर्सला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम ऍप्लिकेबल आहे. तर आधी आपण सर्व्हिसेस बघू. आता गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी म्हणजे काय, की तुम्ही प्रोडक्ट्स जेव्हा एका बायर कडून सप्लायर कडे जातायत तेव्हा तुम्ही एक ट्रान्सपोर्टला हायर करता किंवा तुमची ओन ट्रान्सपोर्ट एजन्सी असेल तर त्या ट्रान्सपोर्टमध्ये जेव्हा तुम्ही गुड्स सप्लाय करतायत तर तुम्ही त्या ट्रान्सपोर्टरला त्याचे ट्रान्सपोर्ट चार्जेस देणार. आता तुम्ही त्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस देताय तर तो तुम्हाला जीएसटी लावणार, असा नॉर्मल मेकॅनिझम मध्ये होतो. पण आता तो बिचारा ट्रान्सपोर्टर, तो त्याचं काम करतोय, ड्रायव्हर आहे, तो ट्रक चालवतोय, तो कुठे जीएसटीचे कंप्लायन्स करणार. सो गव्हर्नमेंटने या केसमध्ये काय केलंय की तुम्ही त्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस द्या आणि त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तो डायरेक्ट गव्हर्नमेंटला द्या, त्याला नका देऊ. सो अंडर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी जर तुम्ही कोणाला हायर केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये जीएसटी भरावा लागेल. आता ह्यात एक पॉइंट लक्षात ठेवा, जर तुमचं बिझनेस कंपल्सरी रजिस्ट्रेशन मध्ये येत नाहीये पण तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीची सर्व्हिस घेताय तर तुम्हाला जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्याचं रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम भरून त्याचं क्रेडिट पण तुम्ही लगेच घेऊ शकता. नेक्स्ट आहे ऍडव्होकेट. आता तुम्हाला वाटत असेल की माझं शेजारच्याशी भांडण झालं आणि मी लॉयर अपॉइंट केलं, ऍडव्होकेट अपॉइंट केलं आणि मी त्याची सर्व्हिस घेतली तर मी जीएसटी भरू का. तर असं नाहीये. जीएसटी तुमच्या पर्सनल यूज साठी लागत नाही, ओनली फॉर बिझनेस. जर तुमचा काही बिझनेस आहे आणि तुम्हाला मर्जर करायचंय किंवा काही डॉक्युमेंट्स करायचे तर तुम्ही एक ऍडव्होकेट हायर केलं, तुम्हाला सीए, सीएस, ऍडव्होकेट या सगळ्यांची गरज पडू शकते. सो जर तुम्ही ऍडव्होकेटची सर्व्हिसेस तुमच्या बिझनेससाठी घेतले तर तुम्हाला त्याच्यावर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये गव्हर्नमेंटला जीएसटी भरावा लागेल. नेक्स्ट, तुमच्यापैकी कोणाचा जर इन्शुरन्सचा बिझनेस असेल आणि तुमच्याकडे 50 to 60 किंवा एनी नंबर ऑफ इन्शुरन्स एजंट्स असतील तर ते इन्शुरन्स एजंट जाऊन गव्हर्नमेंटला जीएसटी भरू शकत नाही. सो इट इज युअर ड्युटी की तुम्ही त्याच्यावरचा जीएसटी गव्हर्नमेंटला अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम भरावा. अगेन ई कॉमर्स ऑपरेटरचे बिझनेस असतील तर तुम्हाला हे ऍप्लिकेबल होतं. हे झाले सर्व्हिसेस. आता गुड्स मध्ये इफ यू आर परचेसिंग कॅश्यू नट्स, बीडी रॅपर, टोबॅको लीव्स, रॉ कॉटन, लॉटरी तिकीट जर तुम्ही करत असतील बिझनेस तर तुम्हाला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये जीएसटी भरावं लागेल. अगेन खूप इम्पॉर्टंट पॉईंट मी क्लिअर करते, हे पर्सनल यूज साठी असेल तर जीएसटी ऍप्लिकेबल होत नाही. नाही तर तुम्हाला जर आज घरी काही पदार्थ बनवायचा असेल आणि तुम्ही काजू आणायला गेले तर तुम्हाला वाटेल त्याच्यावर जीएसटी भरायचंय का, तर असं नाहीये. ओनली इफ इट इज फॉर बिझनेस यूज. आणि नेक्स्ट, जर तुम्ही अनरेजिस्टर्ड डीलर कडून परचेस करताय, आता हा जो तुमचा सप्लायर आहे हा जीएसटी मध्ये रेजिस्टर्ड नाहीये. जर तो जीएसटी मध्ये रेजिस्टर्ड नाहीये तर यू हॅव टू पे जीएसटी अंडर रिव्हर्स चार्ज. सध्या हा पॉइंट गव्हर्नमेंटनी होल्डवर ठेवलेला आहे बट व्हेरी सून इट इज गोइंग टू स्टार्ट. सो सध्या जर तुम्ही अनरेजिस्टर्ड डीलर कडून काही परचेसेस केले तर तुम्हाला जीएसटी भरायची गरज नाहीये अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. आता एक स्कीम आहे गव्हर्नमेंटची, कॉम्पोजिशन स्कीम. खूप छोटे बिझनेसवाले, मीडियम स्केल किंवा स्मॉल बिझनेसेस असतील जे तुम्ही व्यवसाय करतात तर तुम्हाला वाटत असेल की मला माझं 40 लाखचं थ्रेशोल्ड क्रॉस होतोय पण मला काही सुटका आहे का जीएसटी मधून, तर ही तुमची सुटका आहे. सुटका म्हणजे तुम्हाला कमी कंप्लायन्स आहेत आणि जीएसटी गव्हर्नमेंट इज ऑल्सो हॅपी विथ यू. तर हे कोणाला ऍप्लिकेबल आहे, ज्यांचा अॅन्युअल टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आत आहे. इफ यू आर सप्लाइंग गुड्स, तुम्ही काही प्रोडक्ट्स विकताय आणि तुमचं वर्षाचं विक्री 1.5 कोटीच्या आत आहे तर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम मध्ये अप्लाय होता. म्हणजे तुमचं 40 लाखाचा टर्नओव्हर क्रॉस होतोय, सो रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी, पण 1.5 कोटीच्या आत तुमचं टर्नओव्हर असल्यामुळे तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम मध्ये अप्लिकेबल होऊ शकता. जर तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल तर तुमचं अॅन्युअल टर्नओव्हर, वर्षाची विक्री 50 lakhs पर्यंत असेल तर तुम्ही ही स्कीम घेऊ शकता. आता ही स्कीम काय आहे, मला ह्याचे काय बेनिफिट्स आहेत, तर ही स्कीम मेनली त्या लोकांसाठी बेनिफिशियल आहे ज्यांना 5%, 12%, 18% किंवा 28% जे आपले जीएसटीचे रेट्स आहेत ते खूप जास्त वाटत असतील की मॅडम मी एवढं जीएसटी नाही भरू शकत, हे खूप हाय रेट्स आहेत.
तर जर तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम अप्लाय होत असेल तर तुम्हाला कमी रेट लागतो जीएसटीचा. इट इज अ डिस्काउंटेड रेट. आणि तुम्हाला मंथली रिटर्न भरायची गरज नाही. तुम्ही क्वार्टरली रिटर्न भरू शकता, म्हणजे 3 महिन्यातून एकदा एकच रिटर्न भरायचा. सो आपण रेट्स बघू तुम्हाला काय ऍप्लिकेबल होतील. जर तुम्ही मॅन्युफॅक्चर किंवा ट्रेडर असाल ऑफ गुड्स तर तुम्हाला 1% जीएसटी ऍप्लिकेबल आहे. 1%, ओनली 1%. म्हणजे 5, 12, 28, 18 डिलीट, ओनली 1%. नेक्स्ट आहे, जर तुमचे रेस्टॉरंट सर्व्हिसेस असेल त्याच्यात नो अल्कोहोल पाहिजे तर तुम्ही 5% जीएसटी रेट मध्ये अप्लाय करू शकता. आणि इफ यू आर अ सर्व्हिस प्रोव्हायडर, ऍडव्होकेट, चार्टर्ड अकाउंटंट, अकाउंटिंग, टीचर, डॉक्टर, तर तुम्ही 6% मध्ये कॉम्पोजिशन स्कीम मध्ये बसू शकता. सो हा खूप मोठा फायदा आहे की तुम्हाला रेट एकदम कमी येतो, डिस्काउंटेड रेट मिळतो. एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जायचं असेल तर तुम्हाला बिगिनिंग ऑफ द इयर, फिनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतो, त्याच्या आधी या स्कीमला अप्लाय करावा लागतो. जर वर्ष सुरू झाला तर तुम्ही नॉर्मल पासून कॉम्पोजिशनला शिफ्ट होऊ शकत नाही. तुम्हाला अख्खं वर्ष त्याच्यासाठी थांबावं लागेल. नेक्स्ट इयरच्या बिगिनिंगला तुम्ही परत कॉम्पोजिशन मध्ये ऑप्ट करू शकता. सो यू हॅव टू ऑप्ट फॉर द कॉम्पोजिशन स्कीम ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर. ओके, चल नेक्स्ट इज मला काय फायदे आहेत आणि काय नुकसान आहेत. आता कॉम्पोजिशन स्कीमचे बरेच फायदे आहेत पण त्याचे काही नुकसान पण आहेत. सर फायदे मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला पक्के बिल द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला बिलाची फाईल मेंटेन करणं, त्याचं क्रेडिट घ्यायचं, रिटर्न वेळेवर भरून त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं, हे सगळं झंझटच नाहीये. मेन फायदा आहे की तुम्हाला डिस्काउंटेड रेट मिळतोय. नेक्स्ट आहे की तुम्हाला जीएसटीचे रिटर्न क्वार्टरली भरावे लागतात, मंथली भरायची गरज नाहीये. पण त्याचे तोटे असे आहेत किंवा नुकसान तुम्हाला असं आहे की तुम्ही जर काही परचेसेस करत असाल तर त्याचा तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही. तो तुमचा लॅप्स होऊन जातो, वाया जातो. सो जर तुम्ही एक प्रोडक्ट, आताच आपलंच एक्झाम्पल बघू, 200 रुपयाला घेताय आणि त्याच्यावर 24 रुपये जीएसटी भरताय, तर ते 24 रुपयाचं इनपुट टॅक्स क्रेडिट मला घेता येत नाही, म्हणून ऑटोमॅटिक माझ्या प्रोडक्टची प्राइस 224 रुपये होते. जर मी कॉम्पोजिशन स्कीम मध्ये नसते तर माझ्या त्या प्रोडक्टची किंमत 200 रुपये असते. सो जर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकले नाही तर तुमच्या प्रोडक्टची किंमत ऑटोमॅटिक वाढते आणि त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट कमी होऊन जातो. नेक्स्ट आहे की तुम्ही जे सेल करता आणि समोरच्याला जे बिल लावता त्याच्यावर तुम्ही जीएसटी लावू शकत नाही. समजा तुम्ही आपल्या एक्झाम्पल प्रमाणे 250 रुपयाला जर काही विकताय आणि त्याच्यावर 30 रुपये जीएसटी घेत होते आधी, ते तुम्ही घेऊ शकत नाही. जो जीएसटी आहे आउटपुट टॅक्स, तो तुम्हाला स्वतःच्या खिशेतून भरावा लागेल टू द गव्हर्नमेंट ऍट द डिस्काउंटेड रेट. युजली जर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम मध्ये गेले तर तुमचे जे वेंडर्स असतात, जे तुमच्याकडून परचेसेस करतात, ते तुम्हाला एवढं प्रिफर करत नाही, कारण तुम्ही कॉम्पोजिशन असल्यामुळे त्यांना पण काही नुकसान होतो, त्यांना जीएसटीचा क्रेडिट मिळत नाही आणि फ्यू मोर प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे ते तुम्हाला युजली प्रिफर करत नाही. आणि लास्ट पॉइंट असा आहे की तुम्ही आउट ऑफ द स्टेट सप्लाय करू शकत नाही. सो जर तुम्हाला आउट ऑफ द स्टेट सप्लाय करायचा असेल तर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जाऊ शकत नाही. आता सर्वात इम्पॉर्टंट एक महत्वाची ह्याच्यातून कन्क्लुजन असं आहे की जर तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जायचं आहे आणि डिस्काउंटेड रेटचं बेनिफिट घ्यायचं आहे, तर जर तुमचे जे परचेसेस आहेत, जे तुमचे वेंडर्स असतील, ते जर जीएसटी मध्ये रजिस्टर्डच नाहीयेत, तर तुम्हाला तो प्रोडक्ट 200 रुपयामध्येच मिळणार आहे, तो तुम्हाला जीएसटी लावणारच नाही. सो इफ यू वॉन्ट टू गो टू द जीएसटी कॉम्पोजिशन स्कीम रेजिम, तर सी वेदर जे तुमचे सप्लायर्स आहेत ते नॉन रजिस्टर्ड पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला जीएसटी लावणार नाही आणि तुमचं नुकसानच होणार नाही. ओके, सो इफ मोस्ट ऑफ युअर सप्लायर्स आर अनरजिस्टर्ड, यू कॅन गो फॉर कॉम्पोजिशन स्कीम. हे काही कंडिशन्स आहेत जे मी ऑलरेडी कव्हर केले, जसं तुम्ही आउट ऑफ द स्टेट सप्लाय करू शकत नाही. नेक्स्ट आहे तुम्ही ई कॉमर्स ऑपरेटर नसू शकता. जर तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जायचंय तर तुम्ही ई कॉमर्स ऑपरेटर नसायला पाहिजे. तुम्ही एक पक्क बिल देऊ शकत नाही, म्हणजेच टॅक्स लावून देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या बिलांवर किंवा तुमच्या साइन बोर्डवर, तुम्ही जिथे जिथे बोर्ड लावलेत, पाट्या लावलेत, त्याच्यावर तुम्ही मेन्शन करायला लागेल की तुम्ही कॉम्पोजिशन डीलर आहात.
तुम्ही तुमच्या कस्टमर्स कडून जीएसटी वसूल करू शकत नाही, तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही, पण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. सो जरी तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम मध्ये गेले, तुम्हाला एवढे नुकसान जरी असले तरी तुम्हाला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये जीएसटी भरावा लागेल. ओके, सो समराइज मी असं करते की जर तुम्ही तुमचं अॅन्युअल टर्नओव्हर त्या लिमिट पेक्षा कमी असेल आणि तुमचे मोस्टली जे सप्लायर्स आहेत ज्यांच्याकडून तुम्ही परचेस करताय ते जर अनरेजिस्टर्ड असेल, जीएसटी मध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं नसेल, तर यू कॅन गो फॉर कॉम्पोजिशन स्कीम. इट इज बेनिफिशियल फॉर यू. नेक्स्ट आहे इनएलिजिबल क्रेडिट. इनएलिजिबल क्रेडिट म्हणजे मी जो इनपुट टॅक्स क्रेडिट घेतोय या केसमध्ये मी ते घेऊ शकत नाही. तर कोणत्या केसमध्ये? की मी पर्सनल यूज साठी काही परचेस केलंय. आता मी जर लॅपटॉप माझ्या मुलीसाठी परचेस केलाय, माझ्या मुलीला ऑनलाईन क्लास अटेंड करायचे आहेत म्हणून ती म्हटली मला लॅपटॉप पाहिजे. सो इट इज अ पर्सनल यूज. ज्या गोष्टी मी पर्सनल यूज साठी परचेस करते त्याचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. ही वेगळी गोष्ट आहे की तो लॅपटॉप तुम्ही असं म्हणा की मी ऑफिससाठी वापरतोय, मी माझा जीएसटी नंबर दिलाय, पण यू आर युझिंग ऍट होम. सो त्याच्यासाठी फक्त सिम्पल तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. जेव्हा काही नोटीस येईल किंवा ऑफिसर येईल, तुम्हाला फक्त प्रूव्ह करावा लागतो की हा लॅपटॉप मी बिझनेस साठी वापरतो. सो पर्सनल यूज साठी जर तुम्ही काय परचेस करता तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला घेता येत नाही. नेक्स्ट आहे मोटर व्हेकल्स. मी माझ्या घरासाठी किंवा माझ्या बिझनेससाठी कार घेतली तर त्याचं क्रेडिट मला मिळत नाही. ह्याचं कारण असं आहे की अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट तुम्हाला त्याचं डेप्रिसिएशन मिळतो. डेप्रिसिएशन काय आहे, तो तुम्हाला कसं बेनिफिशियल आहे हे मी इन्कम टॅक्सच्या सेमिनार मध्ये कव्हर करणार आहे. पण तिकडे तुम्हाला बेनिफिट मिळाल्यामुळे जीएसटीने तो डबल बेनिफिट तुम्हाला दिलेला नाहीये. सो मोटर व्हेकल्स वर मी जीएसटी क्लेम करू शकत नाही. पण जर माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि मी ट्रक किंवा लॉरी परचेस करतेय किंवा मी पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे तर मी बस किंवा वॉल्वो परचेस करतेय, तर त्याच्यावर मी जीएसटी क्लेम करू शकते बिकॉज दोज आर कमर्शियल व्हेकल्स. नेक्स्ट मी माझ्या बिझनेस साठी एक बिल्डिंग बांधतीये. सो बिल्डिंग आहे इमूव्हेबल प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे जे मूव्ह होत नाही. सो इफ आय एम कन्स्ट्रक्टिंग इमूव्हेबल प्रॉपर्टी, त्याच्यासाठी मी स्टील घेतेय, सिमेंट घेतेय, वाळू घेतेय, तर या सगळ्या गोष्टींवर मला परत क्रेडिट मिळत नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आणि त्याचं कारण हाच आहे की त्याच्यावर तुम्हाला डेप्रिसिएशन मिळतो. सो नो डबल बेनिफिट. नेक्स्ट आहे कॉम्पोजिशन डीलर. मी हे ऑलरेडी कव्हर केलंय. कॉम्पोजिशन डीलर इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही. आणि लास्ट पेनल्टी. जर तुम्ही रिटर्न वेळेवर भरले नाही तर गव्हर्नमेंट तुम्हाला पेनल्टी लावतो. ते तुम्हाला जीएसटी डिपार्टमेंटला भरावी लागते. त्याचं तुम्ही क्रेडिट घेऊ शकत नाही. काही क्लायंट्स मला म्हणतात मॅडम ही जी आपण 2,000 रुपये पेनल्टी भरतो ह्याचं क्रेडिट घेऊ का? सो नो. पेनल्टी हे तुमच्या चुकीमुळे आहे, त्याचं तुम्ही क्रेडिट घेऊ शकत नाही कारण चुकीला माफी नाही. सो पेनल्टी आणि इंटरेस्ट वर तुम्हाला क्रेडिट मिळत नाही. आता एकदा तुम्ही रजिस्टर झाले तर तुम्हाला काय रिटर्न भरावे लागतील? सो दीज आर द लिस्ट ऑफ रिटर्न्स जे मी या टेबलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जीएसटीआर 1 म्हणजे तुमचे फक्त जे सप्लायज आहेत जे तुम्ही सेल करता त्याचे डिटेल तुम्हाला द्यावे लागतील. 3B म्हणजे काय? मंथली तुम्हाला गव्हर्नमेंटला तुमची जी लायबिलिटी येते ती भरावी लागेल. त्याच्यात तुम्हाला फक्त सेल किती झाला, परचेस किती झाला आणि मी एवढं जीएसटी तुम्हाला भरतीये. नेक्स्ट आहे जीएसटीआर 2A. हे ऑटोमॅटिक पोर्टलला येतं, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जीएसटीआर 9 म्हणजे अॅन्युअल रिटर्न आहे. हा वार्षिक रिटर्न असतो ज्याच्यात तुम्हाला अख्ख्या वर्षाचे डिटेल द्यावे लागतात. आणि 9C म्हणजे ऑडिट रिपोर्ट असते. ही फक्त 2 करोड टर्नओव्हर क्रॉस झाला तरच ऍप्लिकेबल होते. आता पेनल्टी तुम्हाला किती लागते? जर तुम्ही लेट फाईल केलं तर तुम्हाला 50 रुपये पर डे ची पेनल्टी लागते. मॅक्सिमम अप टू 5,000 रुपीज. 5,000च्या वर लागणार नाही. नील रिटर्न असेल, एखाद्या महिन्यात काहीच ट्रान्झॅक्शन नसेल, परचेस नाही, सेल नाही, तरी तुम्हाला रिटर्न भरणं गरजेचं आहे. आणि जर ते लेट भरलं तर त्याची पेनल्टी आहे 20 रुपीज पर डे. नेक्स्ट आहे वार्षिक रिटर्न जो आहे जीएसटीआर 9, त्याची पेनल्टी आहे 200 रुपये पर डे. मॅक्सिमम अप टू 0.25% ऑफ युअर टर्नओव्हर. आणि 9C म्हणजे ऑडिट रिपोर्टची पेनल्टी आहे 25,000 रुपये फ्लॅट. इंटरेस्ट ऑन लेट पेमेंट. जर तुम्ही जीएसटीचा पेमेंट लेट केला तर तुम्हाला 18% पर ॲनम
टॅक्सचं इंटरेस्ट आहे. आणि जर जो इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही चुकीचा घेतला किंवा जास्त घेतला तर तुम्हाला 24% पर ॲनमचा आहे. आता ई-वे बिल एकदम खूप इम्पॉर्टंट आहे. मी 5 मिनिट्स मध्ये हे संपवणार आहे. पण एक खूप इम्पॉर्टंट आणि ट्रेंडिंग विषय आहे. सर्वांना ई-वे बिल काय आहे, ऍप्लिकेबल होतो का, मला होतो का, मी काय करायचं, अवघड आहे का, हा खूप एक क्वेश्चन असतो, ट्रेंडिंग टॉपिक. सो ई-वे बिल केव्हा ऍप्लिकेबल होतो, जर मी माझ्या सप्लायरला काही प्रोडक्ट्स थ्रू लॉरी किंवा ट्रान्सपोर्ट पाठवतीये, माझी स्वतःची गाडी असो किंवा मी दुसऱ्याची गाडी हायर केली आहे, तरी ई-वे बिल ऍप्लिकेबल होतो. आणि केव्हा होतो, जर त्या कन्साइनमेंट म्हणजे त्या गुड्सची व्हॅल्यू 50,000 पेक्षा जास्त असेल तर मला कंपल्सरी ई-वे बिल काढावा लागतो. ई-वे बिल म्हणजे एक बिल असतो जो ऑनलाईन गव्हर्नमेंट पोर्टल वरून आपल्याला काढता येतो. मी खाली त्याची लिंक दिलेली आहे. किंवा तुम्ही सिंपल SMS थ्रू किंवा अँड्रॉइड ऍप मधून ते करू शकतो. आयफोन मध्ये अजून ती फॅसिलिटी नाहीये. मी खाली सगळे लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. सो 50,000च्या जास्त जर तुमची कन्साइनमेंट व्हॅल्यू असेल तर तुम्हाला कंपल्सरी ई-वे बिल काढावा लागतो. जर तुम्ही आउट ऑफ द स्टेट काही सप्लाय करताय, म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये आहात आणि एखादा प्रोसेस तुम्ही करायला बाहेर एखादा आउटसोर्स केलं, जॉब वर्करला दिलं आउट ऑफ द स्टेट, तर जरी 50,000 पेक्षा कमी लिमिट असेल तरी ई-वे बिल ऍप्लिकेबल होतो. आणि लास्टली जर तुम्ही हँडीक्राफ्ट मटेरियल सप्लाय करताय आउट ऑफ द स्टेट, हे दोन्ही कंडिशन्स आउट ऑफ द स्टेट आहे. हँडीक्राफ्ट म्हणजे हाताने केलेले प्रोडक्ट्स, बनवलेले प्रोडक्ट्स. जर तुम्ही आउट ऑफ द स्टेट सेल करताय, सप्लाय करताय, तर तुम्हाला 50,000 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल प्रोडक्ट्सची तरी ई-वे बिल कंपल्सरी आहे. ई-वे बिल कोणाला जनरेट करावा लागतो, तर जर मी रजिस्टर्ड पर्सन आहे आणि मी ते प्रोडक्ट समोर सप्लाय करतेय तर ई-वे बिल काढणं मला गरजेचं आहे. समजा मी रजिस्टर्ड नाहीये पण माझा बायर रजिस्टर्ड असेल तर बायरला काढणं कंपल्सरी आहे. जो रजिस्टर्ड आहे त्याला काढणं कंपल्सरी आहे. आणि जर आम्ही दोघं पण रजिस्टर्ड नाहीये तर ट्रान्सपोर्टरनी काढणं कंपल्सरी आहे. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतो ई-वे बिल काढणं कंपल्सरी आहे, तू नाहीतर तू नाहीतर तू. सो वन ऑफ द पर्सन हॅज टू कंपल्सरी जनरेट ई-वे बिल. जेव्हा ट्रान्सपोर्ट गुड्सचं होतंय तेव्हा ई-वे बिल कॅरी करणं कंपल्सरी आहे. आणि ई-वे बिल हा सगळ्या पार्टीज कडे अवेलेबल होतो कारण तो ऑनलाईन काढलेला जातो. एकदम सिंपल डॉक्युमेंट्स लागतात त्याला, चलन किंवा इनव्हॉइस, गाडीचा नंबर, ट्रान्सपोर्टरचा आयडी आणि फ्यू मोर डॉक्युमेंट्स. एकदम सिंपल प्रोसेस आहे, नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. हे मी काही डिटेल्स दिलेले आहेत जे ई-वे बिल काढायला तुम्हाला लागतात. जीएसटी नंबर, प्लेस ऑफ डिलिव्हरी, इनव्हॉइस नंबर वगैरे वगैरे. HSN कोड वगैरे तर इझिली अवेलेबल होतो तुम्हाला. सो दिस इज द ई-वे बिल ट्रेंडी टॉपिक. ई-वे बिल बद्दल तुम्हाला कधी काही डाऊट आला तर यू कॅन ऑलवेज कॉल मी. आणि एक लास्ट, ऍज अ सीए इट इज माय ड्युटी की मी तुम्हाला एक कालच अनाउन्समेंट आलेली एक कन्वे करायची आहे, इम्पॉर्टंट आहे. की कोणाचा जर इन्कम टॅक्स रिटर्न 19-20चं, फिनान्शियल इयर 2019-20चं बाकी असेल, त्याची डेट ऑलरेडी 31 मार्चला निघून गेली होती, पण कोरोनाच्या क्रायसिसमुळे गव्हर्नमेंट ती वाढवली आहे आणि 31 मे केली आहे. सो जर कोणाचे ते रिटर्न बाकी असतील तर तुम्ही अजून पण ते फाईल करू शकता. जर तुमचे स्किप झाले असतील, लॅप झाले असतील तर दिस इज अ व्हेरी गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू. प्लीज ग्रॅब इट. With this, I end my seminar. I hope all your GST queries are solved. Even if you have few more queries, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यू कॅन ऑलवेज ड्रॉप अ मेल टू मी. मी माझा ईमेल आयडी, मोबाईल नंबर सगळं या प्रेझेंटेशन मध्ये शेअर केलेलं आहे. सो प्रकाश सर, आय हँड ओव्हर टू यू. इफ देर आर एनी मोर क्वेरीज आय कॅन सॉल्व देम. ओके ताई, एक क्वेरी आपल्याकडे अशी होती की त्यांचा फ्रँचायझी बिझनेस आहे, ते फ्रँचायझी डिस्ट्रीब्यूट करतात. तर त्यांना किंवा जे फ्रँचायझी घेत आहेत त्यांना जीएसटी अप्लिकेबल होतो का? आता ह्याच्यात काय, शुड आय आन्सर इमिजिएटली? पार्डन? मी आन्सर स्टार्ट करू इमिजिएटली? हो हो, शुअर. ओके. फ्रँचायझी जर तुम्ही परचेस करताय, आता तुम्ही जर जीएसटी मध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड असाल आणि जे फ्रँचायझी तुम्ही परचेस करतात त्याची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ इट इज अ स्मॉल व्हॅल्यू, थ्रेशोल्ड लिमिट मध्ये जर येत नसेल तर यू नीड नॉट अप्लाय जीएसटी ऑन दॅट. आणि जे समोरची फ्रँचायझी आहे ते जेव्हा त्यांचा बिझनेस स्टार्ट करतील तर त्यांचं टर्नओव्हरची परत लिमिट किती होते त्याच्यावर इट इज डिपेंडेंट, कारण त्यांचा जीएसटी नंबर वेगळा असणार आहे, बिकॉज देअर पॅन नंबर इज डिफरंट. सो बोथ ऑफ देम हॅव द बेनिफिट ऑफ थ्रेशोल्ड लिमिट.
ओके ओके, थँक्यू मॅम. सध्या अजून तर दुसऱ्या क्वारी झालेल्या नाहीत. मी सर्व बांधवांना विनंती करतो की आपले ITR रिटर्न्स जर आतापर्यंत भरलेले नसतील तर सगळ्यांनी भरून घ्यावेत. त्यांनी आता त्याची एक्सटेन्शन डेट आपल्याला सांगितलेली आहे. त्यानुसार आपल्याला GST संदर्भात काही सुद्धा डाऊट असतील तर त्यांच्या मेल ID वर तुम्ही संपर्क करा व त्यांच्याकडनं तुमच्या व्यवसायाला कुठल्या प्रकारे GST लागू होतं किंवा तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करण्याची जरूरत आहे का हे तुम्हाला ताई कळवतील. धन्यवाद ताई, मी तुमचे धन्यवाद मानतो मराठा व्यवसाय संघातर्फे. आपण आलात आणि आपलं खूप छान सेशन होतं. आपल्या सर्व व्यावसायिकांना निश्चितच याचा लाभ होईल आणि सर्व व्यावसायिकांना मी विनंती करतो की आपण बाकी आपले व्यावसायिक किंवा आपले दुसरे जोडीदार काही जरी सांगत असले तरी आपलं GST रजिस्ट्रेशन करून घ्या व आपला GST नियमितपणे फाईल करा. ज्यांनी आतापर्यंत आपल्या ITR भरले नसतील किंवा लॅब झाले असतील किंवा मागच्या वर्षी जर भरू शकले नसतील तर यावर्षी वेळेमध्ये भरून घ्या. पुन्हा मी ताईंचं पुन्हा धन्यवाद करतो आणि आजचं सेशन संपलं असं मी जाहीर करतो. थँक्यू ताई. थँक्यू सर.